तुम्हा सर्वांचं एक्सपर्ट डाय चॅनल मध्ये परत एकदा स्वागत करतो। आपण काल एक टँजेंट आणि नॉर्मलचे इक्वेशन्स फाइंड करायचे टू दी कर्व हे आर्टिकल आपण पाहिलं, त्याची थेअरी पाहिली, त्याच्यावरती बेस्ड आपण काही प्रॉब्लेम्स सुद्धा पाहिले। आता त्याच आर्टिकल वरती काही बेस्ट प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे, तर ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण आता हे लेक्चर कंडक्ट करत आहोत। आता इथे बघा तुमच्या समोर बोर्डवरती ते क्वेश्चन्स लिहिलेत। फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट टू दी कर्व। काय करायचंय तुम्हाला, इथे फक्त इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड करायचंय टू दी कर्व। कर्व दिलेली, कर्व देताना काय दिलेली तुमच्या लक्षात येईल, फंक्शन कसं आहे, इम्प्लिसिट फंक्शन आहे, म्हणजे एक्स आणि वाय च्या टर्म मिक्स आहे। विच आर पॅरलल टू एक्स ऍक्सिस। टँजेंट ह्या कर्वला टँजेंट फाइंड करायची आणि टँजेंट कशी आहे, पॅरलल टू एक्स ऍक्सिस। आपल्याला माहिती आहे आता पॅरलल असेल दोन टँजेंट आणि एक्स ऍक्सिस कसे पाहिजे, पॅरलल पाहिजे, म्हणजे एक्स ऍक्सिसचा स्लोप आणि टँजेंटचा स्लोप काय असणार आहे, सेम। मग एक्स ऍक्सिस स्लोप सर्वांना माहिती आहे, एक्स ऍक्सिस स्लोप किती असतो, 0, म्हणजे तुमच्या टँजेंटचा स्लोप किती आहे, 0, बरोबर ना। मग तुम्हाला मी ही पण गोष्ट सांगितलेली की ज्याचा स्लोप 0 असतो त्याचं इक्वेशन y y1 अशा पद्धतीने असतं। मग आता तुम्हाला करायचं काय की ह्या कर्वला तुम्ही डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट केल्यानंतर काय फाइंड करायचं, dy/dx। मग आता dy/dx फाइंड केला की तो काहीतरी येईल तुमचा। मग dy/dx म्हणजे काय असतो, स्लोप ऑफ टँजेंट, पण टँजेंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे एक्स ऍक्सिस आणि टँजेंटचा स्लोप सेम आहे, पण एक्स ऍक्सिसचा स्लोप तर 0 आहे, म्हणजे टँजेंटचा स्लोप 0 झाला, म्हणजे dy/dx ची जी काही व्हॅल्यू येईल तिला इक्वल टू काय म्हणायचं, 0 म्हणायचं। मग टँजेंट स्लोप जो आला त्याला 0 म्हटलं की त्यातून तुम्हाला x किंवा y ची काय भेटल, व्हॅल्यू भेटल। मग x किंवा y ची जी काही व्हॅल्यू भेटल ती व्हॅल्यू ह्या कर्व मध्ये पुट करायची। मग समजा x ची व्हॅल्यू भेटली, यात पुट करा आणि काय करा, y ची व्हॅल्यू फाइंड करा। समजा यातून y ची व्हॅल्यू भेटली तर ती यात पुट करा आणि काय फाइंड करा, x फाइंड करा। अशा पद्धतीनं ते पॉइंट्स तुम्हाला भेटले की शॉर्ट मध्ये x भेटला म्हणजे x1 y1 तुम्हाला हा पॉइंट भेटला, आणि स्लोप तर तुम्हाला माहिती आहे, टँजेंटचा स्लोप 0 आहे, पॉइंट तुम्हाला माहिती आहे, मग स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, स्लोप पॉइंट फॉर्म वापरा, तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजेंट मिळेल। प्रोसेस तुम्हाला समजली असेल। सेम प्रोसेस मी खालच्या प्रॉब्लेमला यूज करतोय। फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही करायचा आहे, सेकंड नंबरचा प्रॉब्लेम मी तुम्हाला इथे सोडून देतोय, त्याकडे लक्ष द्या चांगलं। काय म्हटलंय, फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल। तुम्हाला आता इथे काय करायचं आहे, नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं आहे टू दी कर्व 3x² - y² 8। काय दिलेलं आहे तुम्हाला, हे इम्प्लिसिट फंक्शन दिलेलं आहे, विच आर पॅरलल टू x + 3y = 4। बघा क्वेश्चन सिंपल आहे, तुम्हाला ह्या कर्व साठी नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं आहे आणि नॉर्मल x + 3y = 4 ला कशी आहे, पॅरलल आहे। पॅरललचा मीनिंग तुम्हाला माहिती आहे की ह्या लाईनचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप काय असणार आहे, सेम। मग आधी तुम्हाला नॉर्मलचा स्लोप फाइंड करावा लागेल, ह्या लाईनचा स्लोप तुम्हाला फाइंड करता येईल, नॉर्मलचा स्लोप भेटला, लाईनचा स्लोप भेटला, दोन्ही इक्वेट करा, तुम्हाला कंडिशन्स भेटतील। मग आधी कसं सोडवणार याला म्हणणार वी हॅव काय दिलं आपल्याला, 3x² - y² = 8। हे तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे, तुम्हाला स्लोप ऑफ नॉर्मल काढायचं, लक्षात घ्या। फाइंड करायला काय विचारलंय, टँजेंट की नॉर्मल, इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचंय। मग मी याला काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। मग काय येईल, 3 तसाच, x² डेरिव्हेटिव्ह किती, 2x - y² डेरिव्हेटिव्ह 2y * y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx = 0। हा तिकडे गेला प्लस होईल, therefore 2y dy/dx = 3 × 2 6x। 2 ने डिवाइड केला 3, therefore dy/dx = 3x/y। पण dy/dx म्हणजे काय झाला, स्लोप ऑफ टँजेंट। मग आपल्याला काय पाहिजे, स्लोप ऑफ नॉर्मल, therefore m = स्लोप ऑफ टँजेंट = 3x/y। therefore स्लोप ऑफ नॉर्मल काय असतो, स्लोप ऑफ नॉर्मल = निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ स्लोप ऑफ टँजेंट। स्लोप ऑफ नॉर्मल m' - y/3x। हा झाला तुमचा स्लोप ऑफ नॉर्मल। लक्ष द्या, तर तुम्हाला मी सांगितलं होतं टँजेंट असो किंवा नॉर्मल असो, दोघांचेही इक्वेशन जर तुम्हाला फाइंड करायचे असतील तर तुमच्याकडे दोन गोष्टी माहित पाहिजे, एक स्लोप माहित पाहिजे आणि एक पॉइंट माहित पाहिजे। इथं आपल्याला नॉर्मलचा स्लोप आपण इथे काढलाय, पण पॉइंट कुठेही दिलेला नाहीये, ओके ना। पण आता मी काय म्हटलंय, नॉर्मल पॅरलल टू x + 3y, बट गिवन दॅट का म्हणतोय, कारण ते क्वेश्चन मध्ये दिलेले, गिवन दॅट
normal is parallel to x plus 3y is equal to 4. Therefore slope of normal is equal to slope of line. दिलेला लाईनचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप काय सेम आहे. स्लोप ऑफ नॉर्मल आपण जनरली एम डॅश म्हणतो. सो एम डॅश इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन कोणती आपल्याला माहिती आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 अशी लाईन असेल तर ह्या लाईनचा स्लोप आपण कसं काढतो मायनस a अपॉन b. मायनस a एक्सचा कोएफिशिएंट म्हणजे कोण असतो a किती 1 म्हणजे स्लोप किती आला -1 अपॉन b म्हणजे y चा कोएफिशिएंट किती 3 -1 अपॉन 3 हा काय झाला ह्या लाईनचा स्लोप झाला. आले लक्षामध्ये. मग आता काय होईल स्लोप ऑफ नॉर्मल स्लोप ऑफ लाईन म्हणजे आपल्याला इथे काय भेटला स्लोप ऑफ नॉर्मल भेटला. याला मी इक्वेशन 1 म्हणतो, याला मी इक्वेशन 2 म्हणतो. मग आता काय होईल त्याच्यावरनं ह्या दोन गोष्टी ज्या आहेत इक्वेट केल्या तर काय होईल आपल्याला देअरफॉर -y अपॉन 3x इज इक्वल टू -1 अपॉन 3 काय झालं कॅन्सल मायनस कॅन्सल इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू y. आपल्याला काय भेटलं x इज इक्वल टू y. मग x इज इक्वल टू y भेटलं तर x ची व्हॅल्यू y मी या कर्म टाकतो. लक्षात घ्या मला करायचं काय मला नॉर्मलचा स्लोप इथे भेटलेला आहे. मला इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचंय. आधीच मी कालच्या लेक्चरला पण तुम्हाला सांगितलं होतं की इक्वेशन ऑफ टँजंट किंवा इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करण्यासाठी दोन गोष्टी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक तर तुम्हाला स्लोप ऑफ टँजंट नॉर्मल माहित पाहिजे आणि दुसरा पॉइंट माहित पाहिजे ज्या पॉइंटला तुम्ही स्लोप ऑफ टँजंट फाइंड करणार नॉर्मल आणि टँजंट फाइंड करणार आहात. मग इथे आपल्याकडे स्लोप ऑफ नॉर्मल तर मिळालाय -1/3. मग आपल्याकडे काय नाहीये आपल्याकडे पॉइंट नाहीये. मग आपल्याला आता पॉइंट कॅल्क्युलेट करावं लागेल. मग पॉइंट कॅल्क्युलेट करण्यासाठी बाय प्रोसेस मी स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड केला. बाय नॉर्मल पॅरलल टू लाईन वरनं स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड केला. ह्या 1 आणि 2 दोन्ही एकच गोष्टी आहे दॅट इज स्लोप ऑफ नॉर्मल. म्हणून मी इक्वेट केलं तर इक्वेट केल्यानंतर मला कंडिशन भेटली x इज इक्वल टू y. मग आता x इज इक्वल टू y ही व्हॅल्यू किंवा y इज इक्वल टू x ही व्हॅल्यू मी इथे पुट केली मला काय भेटल देअरफॉर पुट x इज इक्वल टू y इन कर्व 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 8. मग टाका x जागी y टाकायचं म्हणजे की झालं 3y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 8. 3y minus y implies that 2y square is equal to 8. Therefore, y is equal to y square is equal to 4. Therefore, square root घेतलं y is equal to plus or minus 2. म्हणजे y ची व्हॅल्यू +2 येऊ शकते y ची व्हॅल्यू -2 येऊ शकते. मग आपल्याला माहिती आहे x is equal to y म्हणजे y जर +2 घेतला तर x पण +2 येईल. y -2 घेतला तर x पण -2 येईल. Therefore, x1 y1 is equal to x व्हॅल्यू y ची व्हॅल्यू 2 घेतली तर x व्हॅल्यू 2 येईल और -2 मग आता लक्ष द्या तुम्हाला काय भेटलं x1 y1 म्हणजे तो पॉइंट भेटला. कोणता पॉइंट भेटला ज्या वेळेस स्लोप नॉर्मल लाईनला पॅरलल आहे हा असे पॉइंट आहे 2 2 हा पॉइंट असायची तर नॉर्मल काढली तर ती काय होणार आहे ह्या लाईनला पॅरलल होणार आहे. किंवा -2 हा अजून एक असा पॉइंट आहे जिथं नॉर्मल काढली तर ती ह्या लाईनला पॅरलल होईल. म्हणजे आपला प्रॉब्लेम होता स्लोप आपल्याला मिळालेला होता आपल्याला गरज होती कुणाची पॉइंटची. असे पॉइंट आपल्याला किती भेटले 2 भेटले. म्हणजे अशा नॉर्मल सुद्धा आपल्याला किती भेटणार आहे तर 2 भेटणार आहे. मग काय म्हणणार देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल. आता नॉर्मल फाइंड करण्यासाठी आपल्याला काय लागत होतं स्लोप लागत होता इथे भेटलेला आहे पॉइंट लागत होता इथे भेटला. मग आपण इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करू शकतो y minus y1 is equal to m dash into x minus x1. मग आता इथं पहिला पॉइंट वापरतो x1 y1 is equal to काय घेणार आहे 2 2 आणि m डॅश किती आहे आपला -1/3. हे पॉइंट इथं टाकले तर y minus y1 किती आहे 2 is equal to -1/3 into x minus 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं implies that 3y minus 6 is equal to -x plus 2. इकडे आणलं तर काय होईल x plus 3y हा इकडे आला मायनस होईल -8 is equal to 0. दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. आता मी काय करतोय x1 y1 हा जो पॉइंट आहे तो -2 घेतोय आणि स्लोप तोच असणार m डॅश इज इक्वल टू -1/3. ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं पुट केल्या तर y + 2 इज इक्वल टू -1/3 इंटू x + 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला काय भेटल 3y + 6 इज इक्वल टू -x
-2 हे दोन इकडे आले तर काय भेटल x + 3y + 8 = 0 म्हणजे मला दुसरं नॉर्मलचं इक्वेशन भेटलं x + 3y + 8 = 0. केअरफुली लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे टँजंट किंवा नॉर्मलचे इक्वेशन्स तुम्हाला फाइंड करायचे असतील तर तुम्हाला दोन गोष्टी गरजेच्या असतात. एक माहित पाहिजे स्लोप आणि दुसरा माहित पाहिजे पॉईंट. मग आता तुम्हाला या दोन गोष्टी प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट दिलेल्या नसतील तर तुम्हाला कॅल्क्युलेट कराव्या लागतील. इथं नॉर्मल पॅरलल टू लाईन दिलं म्हणून मला इथं स्लोप ह्या लाईनचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप सेम होईल म्हणून मला नॉर्मलचा स्लोप मिळाला होता परंतु पॉईंट माहित नव्हता. मग मी नॉर्मलचा स्लोप बाय प्रोसेस काढला, नॉर्मलचा स्लोप बाय लाईन काढला, दोन्ही इक्वेट केले, त्यावरनं पॉईंट फाइंड केले. आता पॉईंट मला 2 भेटले म्हणून नॉर्मलची इक्वेशन सुद्धा किती भेटतील 2. आले लक्षामध्ये. अशा सेम पद्धतीने तुम्ही पहिला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओके चला बघा आता इथे तुमच्या समोर परत काय प्रॉब्लेम आहे बघा. तेच आहे टँजंट आणि नॉर्मलचे. फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. काय करायचे तुम्हाला त्या कर्ववरचे पॉइंट फाइंड करायचे. कोणते पॉइंट? कर्व दिलेला तुम्हाला y = √(x - 3) where tangent is perpendicular to the line. टँजंट ही ह्या लाईनला बघा, टँजंट ह्या लाईनला कशी आहे परपेंडिक्युलर. कर्व दिलेली ही आणि ह्या कर्ववरचे काय फाइंड करायचे पॉइंट्स. इन शॉर्ट तुम्हाला टँजंट ह्या कर्वला ज्या पॉइंटला आहे बरोबर ना तो पॉइंट्स काय करायचे फाइंड करायचे. इन शॉर्ट टँजंट पॉइंट किंवा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला फाइंड करायचे आहेत. दुसऱ्या क्वेश्चन नंतर कर्व दिली तिथे काय म्हटलंय टँजंट इज पॅरलल टू 3x - y + 1 = 0 म्हणजे टँजंट ह्या लाईनला पॅरलल आहे आणि टँजंट ह्या लाईनला पॅरलल असताना ह्या कर्वला ज्या पॉइंटला टँजंट आहे ते पॉइंट तुम्हाला फाइंड करायचे. लक्षात घ्या क्वेश्चन मध्ये फाइंड द पॉइंट्स म्हटले, टँजंट नॉर्मल फाइंड करायचे नाहीत. थर्ड क्वेश्चन बघा. कर्व दिली वेअर टँजंट is parallel to the y = x + 5. टँजंट ह्या लाईनला पॅरलल आहे आणि ती टँजंट ह्या कर्वला टच करते. ते पॉइंट्स तुम्हाला काय करायचे आहेत फाइंड करायचे आहेत. एकदम केअरफुली जर लक्ष दिलं तर तुम्हाला जमेल. एकदम सोपं आहे. मग त्यातला फर्स्ट आणि सेकंड जो आहे तो मी तुम्हाला सोडून देतोय, त्यातला थर्ड मात्र तुम्ही होमवर्क करायचा आहे. चला बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय दिलं त्या पॉइंट्स ऑन दी कर्व तुम्हाला फाइंड करायचे आहेत. मग मी काय करतो मला पॉइंट्स फाइंड करायचे म्हणून त्या कर्ववरती मी एक पॉइंट घेऊन टाकतो x1 y1. मग काय म्हणणार सपोज फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम सोडवतोय बघा. सपोज p of x1 y1 is any point on the curve y = √(x - 3). ओके आता मी याला डिफरन्शिएट केलं. देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल dy/dx = रूट ऑफ समथिंग डेरिव्हेटिव्ह सर्वांना माहिती आहे 1/2 रूट समथिंग इनटू समथिंग डेरिव्हेटिव्ह किती 1 घेण्याची गरज नाही. मग आता इथे काय सगळे टँजंटच आहे. मग आता पहिला प्रॉब्लेम सोडून मला काय करायचं आहे टँजंट फाइंड करायची आहे. मग dy/dx म्हणजे काय असतो स्लोप ऑफ टँजंट. मग स्लोप ऑफ टँजंट कसं फाइंड करणार देअरफॉर dy/dx at x1 y1. x1 y1 काय येईल 1/2 × √(x1 - 3). चांगलं लक्ष द्या. आता हा काय झाला स्लोप ऑफ टँजंट झाला. मग काय ना देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट dy/dx at x1 y1 म्हणजे काय आहे स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय m = 1/2 √(x1 - 3). लक्ष द्या. पण आता म्हटलेलं काय टँजंट इज परपेंडिक्युलर टू धिस लाईन. लाईन घेतो आधी. ऑल्सो वी हॅव अ लाईन. काय लाईन 6x + 3y - 5 = 0. मग काय म्हणणार स्लोप ऑफ लाईन. चला बोला काय स्लोप ऑफ लाईन आपल्याला माहिती आहे -x कोऑर्डिनेट अपॉन y कोऑर्डिनेट. -x कोऑर्डिनेट किती 6 अपॉन y कोऑर्डिनेट किती 3 म्हणजे किती आला -2. ह्या लाईनचा स्लोप किती आला -2. पण टँजंट ह्या लाईनला कशी आहे परपेंडिक्युलर. मग आपल्याला माहिती आहे जर एक लाईन आहे तिचा स्लोप m1 आहे, सेकंड लाईन तिचा स्लोप m2 आहे आणि दोन्ही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट दॅट मीन्स
m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. मग आता टँजेंट आणि ही लाईन कसे आहेत परपेंडिक्युलर, म्हणजे टँजेंटचा स्लोप आणि ह्या लाईनचा स्लोप यांचा प्रोडक्ट किती आला पाहिजे -1. मग टँजेंट स्लोप आपण काढलेला आहे, इथं म्हणणार ॲज टँजेंट परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. मग काय देअरफॉर m म्हणजे कोण आहे स्लोप ऑफ टँजेंट इनटू स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू -1. m म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट इनटू स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू -1. स्लोप ऑफ टँजेंट सर्वांना माहिती आहे किती 1/2 रूट ऑफ x1 - 3 इज इनटू स्लोप ऑफ लाईन किती आहे -2 इज इक्वल टू -1. 2 काय कॅन्सल, मायनस मायनस कॅन्सल आहे, तिकडे जाऊन प्लस होईल. इम्प्लाइज दॅट रूट ऑफ x1 - 3 इज इक्वल टू 1. मग आता काय होईल स्क्वेअरिंग केलं तर इम्प्लाइज दॅट x1 - 3 इज इक्वल टू 1 ऑन स्क्वेअरिंग. मग हा तिकडे जाऊन प्लस होईल. इम्प्लाइज दॅट x1 इज इक्वल टू 4. आता लक्ष द्या x1 इज इक्वल टू काय भेटला 4. x1 म्हणजे कोण आहे x1 y1 हा त्या कर्वचा पॉइंट होता. सो पुट x1 इज इक्वल टू 4 इन कर्व. कर्व काय दिली तुम्हाला y इज इक्वल टू रूट ऑफ x - 3 इथं टाकलं. सो y1 इज इक्वल टू रूट ऑफ x1 - 3. सो दिस इज इक्वल टू y1 इज इक्वल टू रूट ऑफ x1 किती आहे 4 -3 म्हणजे 1. सो y1 इज इक्वल टू रूट ऑफ 1. सो y1 इज इक्वल टू प्लस और मायनस 1. मग आता बघा जर याचा देअरफॉर पॉइंट ऑन कर्व काय घेतलं होतं आपण p x1 y1 घेतला होता. मग x1 किती आला 4, y1 काय येऊ शकतो +1 किंवा x1 किती आला 4, y1 किती येऊ शकतो -1. देअरफॉर 4 1 अँड 4 -1 आर पॉइंट्स ऑन गिवन कर्व. चला बघा सिंपल इथं आपला आन्सर आलेला आहे. आपल्याला इक्वेशन ऑफ टँजेंट विचारलेलं नाहीये म्हणजे आपले विचार फक्त पॉइंट्स ऑन द कर्व आहे. कर्ववरचे पॉइंटचे विचारले म्हणजे टँजेंट पॉइंट विचारलेले असतात हे लक्षात घ्या. आणि मी सिंपल काय केलं टँजेंट पॉइंट इथे कॅल्क्युलेट केले. क्रिटिकल नाही हे लक्षात घ्या. तुम्हाला कर्व दिली होती तिला डिफरन्शिएट केलं. डाटा टँजेंट मध्ये होता म्हणून स्लोप ऑफ टँजेंट काढला. नंतर टँजेंट लाईनला परपेंडिक्युलर दिलती म्हणून टँजेंटचा स्लोप इनटू लाईनचा स्लोप यांचा प्रोडक्ट किती येणार आहे -1. ती कंडिशन वापरली ऑटोमॅटिकली मला काय भेटलं x1 ची व्हॅल्यू भेटली. x1 ची व्हॅल्यू कर्व मध्ये टाकली मला y1 च्या दोन व्हॅल्यूज भेटल्या. स्क्वेअर रूट याचा काळजीपूर्वक घेत चला इथे तुम्हाला प्लस और मायनस मध्ये दोन्ही डाटा भेटणार आहेत. तर ह्या थीमनं तुम्हाला इझिली काय भेटले दोन पॉइंट्स भेटले कर्ववरती 4 1 आणि 4 -1. आता सेकंड नंबरच्या प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम थोडासा कॅल्क्युलेशन साठी लेंदी होणार आहे त्याच्यामुळे एकदम केअरफुली तुम्ही काय करायचं आहे बोर्डवरती लक्ष द्यायचं आहे. चला बघा काय म्हटलंय y is equal to x³ minus 2x² - x where tangent is parallel to the line. आता tangent parallel to line काय दिली 3x - y + 1 is equal to 0. मग टँजेंट लाईनला पॅरलल आहे याचा मीनिंग काय होतो की टँजेंटचा स्लोप आणि लाईनचा स्लोप काय आहे सेम. आपल्याला काय करायचं आहे फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. मग जर आपल्याला कर्ववरचे पॉइंट फाइंड करायचे असतील तर आपण काय करणार आहे आधी पॉइंट अश्युम करणार आहे. मग मी काय म्हणणार सपोज p of x1 y1 be the points on the गिवन कर्व. काय दिलेली गिवन कर्वला सेकंड नंबरच्या प्रॉब्लेमला y इज इक्वल टू x³ minus 2x² - x. मग मी सरळ काय करणार याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग y चं डेरिव्हेटिव्ह काय dy/dx इज इक्वल टू 3x² minus 4x minus 1. बघा मग आता आपल्याला काय टँजेंट विचारले. हा dy/dx म्हणजे काय असतो स्लोप ऑफ टँजेंट. मग dy/dx कुठे घेतो त्या पॉइंटला. देअरफॉर dy/dx ॲट x1 y1 इज इक्वल टू x ला काय येईल x1 3x1² minus 4x1 minus 1. लक्ष द्या. नाऊ आता झाला स्लोप ऑफ टँजेंट. नाऊ टँजेंट इज पॅरलल टू दिस लाईन. लगेच मेन्शन करतो. नाऊ tangent is parallel to
3x minus y plus 1 is equal to 0. लक्ष द्या. तर tangent आणि line parallel आहे, implies that slope of tangent is equal to slope of line. आपण स्लोप ऑफ टँजेंट हा dy बाय dx x1 y1 म्हणजे काय असतो स्लोप ऑफ टँजेंट म्हणून याला m म्हटलं किंवा तुम्ही इथे म्हणा m इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजेंट. गोंधळ नकोय. नाउ टँजेंट इज पॅरलल टू लाईन देअरफॉर स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे किती असतो m इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन किती आहे मायनस x कोऑर्डिनेट अपॉन y कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट -1 लक्षात घ्या -5 प्लस होईल म्हणजे किती झाला 3. मग आता m आपल्याला माहिती आहे किती m ची व्हॅल्यू 3x1 square minus 4x1 minus 1 is equal to 3. हा इकडे आला मायनस होईल म्हणजे काय भेटलं तुम्हाला therefore 3x1 square minus 4x1 minus 4 is equal to 0 असं इक्वेशन भेटलं. मग याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय भेटणार आहे x1 ची व्हॅल्यू भेटणार आहे. हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन इन x1 आहे. मग आपण काय सोडवू त्याला ह्या दोघांचं काय करतो मल्टिप्लिकेशन 3 × -4 किती आलं -12. याचे असे फॅक्टर पाडायचे की आपल्याला किती आली पाहिजे ऍडिशन -4 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन -12 आली पाहिजे. मग आपण सरळ फॅक्टर कसे पाडणार 3x1 स्क्वेअर -6x1 प्लस 2x1 -4 इज इक्वल टू 0. 3x1 कॉमन घेतला इथं राहिला x1 -2 प्लस 2 कॉमन घेतला x1 -2 इज इक्वल टू 0. देअरफॉर 3x1 plus 2 into x1 minus 2 is equal to 0. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 याचा अर्थ दोन्ही पैकी एक 0 पाहिजे. implies that 3x1 plus 2 is equal to 0 or x1 minus 2 is equal to 0. implies that x1 is equal to -2/3 or x1 is equal to 2. मग सिंपल आहे. therefore put x1 is equal to 2 in curve. आपल्याला y1 काढायचं ना. y1 काढण्यासाठी आपण काय म्हटलं x1 y1 हा कर्व वरचा पॉइंट आहे म्हणून x1 ची व्हॅल्यू कुठे टाकली कर्व वरती म्हणजे y1 सुद्धा मला कुठे भेटेल कर्व वरती. मग पॉइंट टाकला तर काय होईल सो y1 is equal to x1 cube minus 2x1 square minus x1 व्हॅल्यू टाकली तर 2 चा क्यूब म्हणजे 8 minus 2 into 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 minus 2 -8 + 8 कॅन्सल म्हणजे y1 is equal to 2. therefore px1 y1 हा पॉइंट किती आला x1 ची व्हॅल्यू 2 आहे y1 ची व्हॅल्यू किती आली -2. प्रॉपरली करा कॅल्क्युलेशन कडे लक्ष द्या. पुढे आता काय करणार पुट x is equal to -2/3 in curve. मात्र याची व्हॅल्यू टाकतो सो y1 is equal to x1 क्यूब म्हणजे किती टाकायचं आहे -2/3 -2/3 चा क्यूब म्हणजे किती आला -8/27 -2 into x1 चा स्क्वेअर म्हणजे 4/9 -2/3 म्हणजे प्लस 2/3 होईल. व्हॅल्यू प्रॉपरली टाका सो y1 is equal to -8/27 -8/9 प्लस 2/3. सगळ्यांचं एलसीएम सेम करा म्हणजे तुम्हाला काय भेटेल कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. सो y1 is equal to काय करतोय 27 म्हणजे याला 3 ने याला 9 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे -8 -24 याला 8 ने मल्टिप्लाय करायचं आहे सॉरी 9 ने म्हणजे किती 18 प्लस 18/27. therefore y1 is equal to -24 -8 -32 plus 18 -14/27 म्हणजे तुमचा पॉइंट काय आला therefore px1 y1 is equal to किती आला x कोऑर्डिनेट आला -2/3 y कोऑर्डिनेट आला -14/27. एकदम केअरफुली जायचं आहे कॅल्क्युलेशन कडे लक्ष द्या. परत तेच केलं कर्व घेतली कर्वला डिफरन्शिएट केला टॅन्जेंटचा स्लोप ऑब्टेन केला पण टॅन्जेंट पॅरलल टू लाईन दिलती म्हणजे टॅन्जेंटचा स्लोप आणि लाईनचा स्लोप सेम आहे. मग मला परत काय भेटलं टॅन्जेंटचा स्लोप भेटला. दोन्ही ठिकाणी मी काय केले टॅन्जेंटचे स्लोप काढलेले आहेत म्हणून मी दोन्ही काय केले इक्वेट केले. इक्वेट केल्यानंतर मला x1 मध्ये एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं.
x1 मधला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं, मला x1 च्या दोन व्हॅल्यूज भेटल्या. x1 च्या दोन व्हॅल्यूज साठी मी y1 च्या दोन व्हॅल्यूज फाइंड केल्या. खाली एक स्टेटमेंट लिहायचं, देअरफॉर पहिला पॉइंट किती आला 2 - 2 आणि दुसरा पॉइंट काय आला -2/3 आणि -14/27 आर 2 पॉइंट्स लाय ऑन दी कर्व. अशा सिंपल पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, थर्ड नंबरचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. चल बघा तर काय म्हटलं, इफ द लाईन y is equal to 4x - 5 touches the curve at the point 2, 3 find AB. सिंपल टाइपचा क्वेश्चन आहे, आपण याला बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने सोडू शकतो. काय म्हटलंय, ही लाईन या कर्वला टच होते, याचा अर्थ ही लाईन याला काय झाली टँजेंट, याला टँजेंट झाली म्हटल्यानंतर इथं स्लोप किती आहे 4 आणि इथं स्लोप काढायचा. दोन्ही इक्वेट केलं तर आपल्याला ए आणि बी मधलं इक्वेशन भेटून जाणार आहे. पण डेरिव्हेटिव्ह साइन आपल्याला सोडवायचं का सोडवणार. चल बघा काय करणार, ही लाईन दिलेली आपल्याला, ही काय करते या कर्वला टच करते, म्हणजे ही लाईन याला काय झाली टँजेंट. माझी पहिल्यांदा काय म्हणणार, वी हॅव काय आपल्याकडे कर्व y² इज इक्वल टू ax³ प्लस b. मी याला काय करतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग किती 2y dy/dx इज इक्वल टू a कॉन्स्टंट तसाच x³ चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 3x² प्लस b चा डेरिव्हेटिव्ह किती 0. मग काय ना देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 3ax² अपॉन 2y. केअरफुली लक्ष द्या. आता dy/dx म्हणजे काय झालं, स्लोप ऑफ टँजेंट झाला. देअरफॉर स्लोप ऑफ टँजेंट इज इक्वल टू 3ax² अपॉन 2y. पण आम्ही क्लिअरली म्हटलंय ही लाईन ह्या कर्वला ह्या पॉइंट मध्ये काय कर टचेस द कर्व ऍट द पॉइंट 2, 3. म्हणजे ही लाईन ह्या कर्वला 2, 3 मध्ये काय झाली टँजेंट झाली, बरोबर ना. मग आता काय करणार, याला मी इक्वेशन काय म्हणतो 1 म्हणतो. नाऊ लाईन y इज इक्वल टू 4x - 5 touches the curve y² is equal to ax³ plus b at 2, 3. Therefore, y is equal to 4x - 5 is a tangent to curve at 2, 3. Therefore, 2, 3 is a point on curve and slope of tangent is equal y is equal to mx plus c. m किती 4, मग स्लोप ऑफ टँजेंट किती आला 4. मग आता काय म्हणणार 2, 3 हा जो पॉइंट आहे हा कुठे कर्व वरती आहे, स्लोप ऑफ टँजेंट किती आला 4. हा पण काय स्लोप ऑफ टँजेंट, मग x ची व्हॅल्यू 2 आणि 3 ते टाकून दिली. देअरफॉर बाय 1 स्लोप ऑफ टँजेंट at 2, 3 is equal to 3a upon 2 into x². x² म्हटलेले x² किती, x व्हॅल्यू 2a म्हणजे 2 चा स्क्वेअर अपॉन y किती आहे 3a 3 काय आला कॅन्सल. हा a into 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 upon 2 म्हणजे किती आलं 2a. म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट किती आला तुमचा, स्लोप ऑफ टँजेंट आला 2a. आणि क्लिअरली स्लोप ऑफ टँजेंट किती आला 4. मग देअरफॉर but slope of tangent is 4. Therefore 2a is equal to 4 implies that a is equal to 2. खूप सिंपल आहे, केअरफुली लक्ष द्या. ही लाईन ह्या कर्वला टच होते असं म्हटले, म्हणजे ही लाईन ह्या कर्व साठी 2, 3 मध्ये टँजेंट झाली. म्हणजे 2, 3 हा पॉइंट कर्व वरती 100% आहेच, काहीच शंका नाही. त्याच्यानंतर याला मी डिफरन्शिएट केलं, dy/dx काढलं. dy/dx म्हणजे काय झालं स्लोप ऑफ टँजेंट. पण ही लाईन तर टँजेंटच आहे ना, म्हणजे हिचा स्लोप किती आला 4. म्हणजे हे 3ax² अपॉन 2y हा पण स्लोप ऑफ टँजेंट आहे, 4 पण स्लोप ऑफ टँजेंट आहे. पण हा स्लोप पुढे काढलाय 2, 3 ला, हा स्लोप 2, 3 ला काढला तर किती आलं 2a. म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट किती झाला 2a. स्लोप ऑफ टँजेंट किती आहे 4. म्हणजे 2a इज इक्वल टू 4 असला पाहिजे, कारण ते एकाच टँजेंटचे इक्वेशन्स आहेत. मग 2a इज इक्वल टू 4 झालं तर a इज इक्वल टू 2 होईल. मग आता काय म्हणणार 2, 3 हा पॉइंट कुठे कर्व वरती, बट 2, 3 lie on y² is equal to ax³ plus b.
देअरफॉर हा पॉईंट इथे टाकून दिला तर 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू a इंटू 2 चा क्यूब प्लस b. देअरफॉर 3 चा स्क्वेअर किती 9 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आपण इथे काढलेली किती 2 इंटू 2 चा क्यूब म्हणजे किती 8 प्लस b म्हणजे 9 इज इक्वल 8 दुने 16 प्लस b हा इकडे गेला मायनस सो b इज इक्वल टू -7. अशा पद्धतीने देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू 2 अँड b इज इक्वल टू -7. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा आन्सर काढू शकता. मी परत एकदा सांगतोय, लक्ष द्या. कर्व दिली, कर्वला डिफरन्शिएट केलं, dy बाय dx काढला म्हणजे स्लोप ऑफ टँजंट काढला. पण ही लाईन ह्या कर्वला काय दिली टँजंट, मग टँजंटचा स्लोप किती 4. आपण काढलेला स्लोप किती 3x²/2y. हा पण टँजंटचा स्लोप आहे, ही पण टँजंटच आहे. पण इथं x आणि y आणि टँजंट कुठे काढली 2 3 ला, मग टँजंटचा स्लोप 2 3 ला काढला तो किती आला 2a. म्हणजे टँजंटचा स्लोप आला 2a आणि टँजंटचा स्लोप किती आहे 4. म्हणजे दोन्ही स्लोप एकाच टँजंटचे, म्हणून 2a इज इक्वल टू 4. a ची व्हॅल्यू भेटली. पुढचं b ची व्हॅल्यू काढताना सिंपल काय केलं 2 3 हा कर्व वरती आहे, व्हॅल्यू टाकून दिली, a ची व्हॅल्यू पुट केली, मला b ची व्हॅल्यू भेटली. अशा पद्धतीने आपण याला सिंपली सोडवू शकतो. तुम्ही वेगळ्या पद्धतीनेही जाऊ शकता. तर हे प्रॉब्लेम टॅकलिंग तुम्हाला कशी वाटली ही मात्र नक्की तुम्ही काय करा, कमेंटमध्ये मला शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.